आपण ही महत्त्वाची दृश्य पाहतोय। जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये आता सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। त्यामध्ये गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर आता लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी आता दाखल झालंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? सरकारचं हे शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी दाखल झालंय, काय अधिकची माहिती आहे? आता या क्षणाला सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या जवळ पोहोचलेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे आणि आमदार गोपीचंद पडळकर हे चौघे आहेत। आता त्यांची बोलणी सुरू होते आहे। लक्ष्मण हाके यांनी आता आपल्याशी काम टीव्हीशी बोलताना सांगितलं होतं की सरकारने केवळ चर्चा न करता लेखी आश्वासन द्यावं, लेखी घेऊन यावं, जेणेकरून जी आमची मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी। कारण ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मराठ्यांच्या वाट्याला देणं हे चुकीचं आहे। त्याचबरोबर सगळे सोयरेचा एक मुद्दा काढून, कारण आतापर्यंत जवळपास 70% मराठा हा कुणबीच्या आधारावर तो ओबीसी मध्ये समाविष्ट आहे आणि उर्वरित तो सगळे सोयरेच्या मुद्द्यावरून घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे, असा थेट आरोप राज्य सरकारवर केलेला आहे। आणि अशा स्थितीला मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरेचा मुद्दा लावून धरलाय आणि त्यावर आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। आणि त्याच अनुषंगानं सगळे सोयरेची व्याख्या काय आहे हे सरकारनं स्पष्ट करावे। सोबतच सरकार समोर ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या संदर्भात सरकारनं विचार करावा असा एक आग्रह लक्ष्मण हाकेंचा आहे। आणि त्या दृष्टीने आता चर्चा काय होते पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण यापूर्वी याच परिसरामध्ये अंतरवाडी सराटी इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे, तिथं यापूर्वी उदय सामंत होते, गिरीश महाजन आले होते, अतुल सावे आले होते आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या काळामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता। चर्चेमध्ये ते होते आणि आता ओबीसीच्या या आरक्षणाच्या वेळी सुद्धा 9वा दिवस उपोषणाचा लक्ष्मण हाकेंचा आणि त्याचबरोबर वाघमारे यांचा। त्यामुळे यांना सरकारच्या वतीनं समजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। सरकारच्या वतीनं विनंती केली जाणार आहे की कशा पद्धतीनं सरकार काम करत आहे आणि त्या दृष्टीने आता चर्चा काय होते हे पाहणं महत्वाचं आहे। अगदी माधवजी, आपण पाहतोय एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, दुसरीकडे ओबीसींचं हे आंदोलन सुरू आहे। कुठेतरी सरकार समोर हा पेच निर्माण झाल्याचं बोलत जात आहे, या संदर्भात काय सांगाल? तेच तर आता सरकारच्या समोर मोठं असणार आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा एकसंघ झाला होता असं ज्या मतदानातून दिसून आलं होतं, निकालानंतर ते स्पष्ट झालेलं होतं। आणि एकीकडे मराठा समाज हा गेल्या 9 महिन्यांपासून सतत संघर्ष करतोय। मनोज जरांगे पाटील यांनी 4 वेळा उपोषण केलं आणि उपोषणाच्या वेळेस आश्वासन दिल्यानंतर ते 13 जुलै पर्यंत ते पूर्ती करायचे, त्याची पूर्णता करायची। आणि अशा वेळेस ओबीसी समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके आणि वाघमारे या दोघांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांचा एक दबाव सुरू आहे की ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण हे मराठ्यांना देऊ नये आणि जर ओबीसी आरक्षणावर गदा आणाल म्हणजे हक्कावर जर गदा आणाल तर आम्ही स्वस्त बसणार नाही असं ओबीसीच्या वतीनं भूमिका मांडली जाते। आणि त्या ओबीसीच्या भूमिकेला ओबीसी समाजातील सगळे नेते, मला काल विजय वडेट्टीवार असतील ते स्वतः इथं आले होते, त्यांनी भेट दिली होती, सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा भेट दिली होती। आणि अशा स्थितीमध्ये आता दोन्ही बाजूला एक दबाव तयार झालेला आहे सरकारवर आणि त्यामुळं सरकारची मोठी कोंडी झालेली आहे की नेमकं पुढचं पाऊल काय टाकायचं। सगळे सोयरे अगदी नक्कीच माधवजी, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुमचा धन्यवाद दिलाय या सविस्तर माहितीसाठी।